मित्रांनो, कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की जिना चढताना आता आधीसारखी चपळता उरलेली नाही. खुर्चीवरून उठताना हाताचा आधार घ्यावा लागतो. थोडं चाललं तरी पाय जड वाटतात आणि मनात एक शांत भीती निर्माण होते. हे नेमकं काय चाललं आहे माझ्या शरीरामध्ये? जर हे तुम्हालाही जाणवत असेल तर कृपया स्वतःला दोष देऊ नका. हे केवळ वयाचं कारण नाही, हा तुमच्या शरीराचा एक संकेत आहे. आपण अनेकदा मानतो की वयानुसार कमजोरी येणारच, पण खरं म्हणजे शरीर आपल्याला आधीच काही सूचना देत असतं. माझी काळजी घ्या, अजून मी साथ देऊ शकतो. गुडघे आणि पाय हे आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. आपण कुठेही जाऊ शकतो, कोणावर अवलंबून न राहता उभं राहू शकतो आणि ह्या मागे त्यांची ताकद असते. आणि जेव्हा ती कमी होऊ लागते तेव्हा केवळ चालण्यात अडचण येत नाही, तर आत्मविश्वासालाही तडा जातो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या समस्येचं मूळ समजून घेणार आहोत आणि त्यावर 5 प्रभावी टप्प्यांमध्ये चर्चा करणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला 3 असे सोपे आणि परवडणारे अन्नपदार्थ सांगणार आहे जे तुमच्या गुडघ्यांना नवसंजीवनी देऊ शकतात. कदाचित ह्यातील एक गोष्ट तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकते. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. गुडघे कमकुवत होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वयानुसार शरीरात होणारे नैसर्गिक बदल. जसजसं वय वाढतं तसतसे स्नायू हळूहळू कमी होऊ लागतात. हा बदल अचानक होत नाही, तो इतका शांतपणे घडतो की सुरुवातीला आपल्याला फक्त थोडा थकवा जाणवतो. आज पाय जड वाटत आहे किंवा जिना चढताना दम लागतो आहे, अशा छोट्या संकेतांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण 40 नंतर दरवर्षी थोडी ताकद कमी होत जाते आणि 60 नंतर हा वेग वाढतो. त्यामुळे जर तुम्हाला चालताना पूर्वीसारखी ताकद जाणवत नसेल तर ते तुमचं अपयश नाही, तो शरीराचा नैसर्गिक बदल आहे जो समजून घेण्याची गरज आहे. आपल्या पायांचे स्नायू हे शरीरातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक काम करणारे स्नायू आहे. आपण प्रत्येक वेळी उभं राहतो, चालतो, जिना चढतो, बाजारात जातो, तेव्हा पूर्ण शरीराचं ओझं हेच स्नायू सांभाळत असतात. म्हणूनच वयानुसार स्नायूंची घट सुरू झाली की त्याचा पहिला परिणाम गुडघे आणि पायांमध्ये दिसून येतो. मित्रांनो, हे अगदी तसं आहे जसं एखाद्या मजबूत घराचा पाया हळूहळू झिजू लागला तर संपूर्ण रचनेवर परिणाम होऊ लागतो. जर पाया कमकुवत झाला तर वरचं बांधकामही अस्थिर होतं. तसंच पायांच्या स्नायूंमध्ये ताकद कमी झाली की संतुलन बिघडू लागतं, चालणं मंदावतं आणि आत्मविश्वासही कमी होतो. म्हणूनच मी तुम्हाला एक मैत्रीपूर्ण सल्ला देऊ इच्छितो. ह्या कमजोरीकडे वय झालंय, आता असंच होणार म्हणून पाहू नका, कारण दुर्लक्ष केल्यास पडण्याचा धोका वाढतो आणि साधं पडणं सुद्धा मोठ्या दुखापतीत बदलू शकतं. पण मित्रांनो, चांगली गोष्ट अशी आहे की ही प्रक्रिया पूर्णपणे थांबवता येत नसली तरी तिचा वेग कमी करता येतो आणि ताकद पुन्हा वाढवता येते. योग्य वेळी लक्ष दिलं, थोडा व्यायाम, थोडा आहार आणि सातत्य ठेवलं तर शरीर पुन्हा साथ देऊ लागतं. त्यामुळे कृपया स्वतःला असं हाय समजू नका. ही एक चेतावणी आहे आणि योग्य काळजी घेतली तर सुधारणा नक्कीच शक्य आहे. अनेकदा गुडघे दुखायला लागले की आपण स्वाभाविकपणे हालचाल कमी करतो. जास्त चाललो तर अजून दुखेल असा विचार मनात येतो. पण खरं सांगायचं तर ह्याच ठिकाणी आपण चूक करत असतो, कारण हालचाल थांबवली की स्नायूंना काम मिळत नाही आणि ते अजून वेगाने कमकुवत होऊ लागतात. गुडघ्यांना विश्रांतीची गरज असते, पण पूर्ण निष्क्रियतेची नाही. योग्य, सौम्य आणि नियमित व्यायाम हेच खरं त्याचं औषध आहे. दररोज फक्त 20 ते 30 मिनिटं सावकाश चालणं, घरातच हलके स्क्वॉट्स करणं, भलेही तुम्ही ते खुर्चीचा आधार घेऊन करू शकता किंवा भिंतीला टेकून काही सेकंद बसण्याचा सराव, हे साधे उपाय मोठा फरक घडवू शकतात. व्यायामामुळे स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढतो, त्यांना अधिक पोषण मिळतं आणि ते हळूहळू पुन्हा बळकट होऊ लागतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय कितीही असो, शरीरामध्ये सुधारणा होऊ शकते. अगदी 70 वर्षांनंतरही स्नायूंची ताकद वाढवता येते. फक्त सुरुवात हळूहळू करा. स्वतःला त्रास होईल इतकं करू नका, पण सातत्य मात्र सोडू नका. यासोबतच योगा, प्राणायाम आणि संतुलन सुधारण्यासाठीचे हलके व्यायाम खूप उपयोगी ठरतात. हे केवळ ताकद वाढवत नाही तर शरीराचं संतुलन सुधारतात आणि पडण्याचा धोका कमी करतात. लक्षात ठेवा की हालचाल म्हणजे जीवनाची खूण आहे. जोपर्यंत आपण चालतो, उभे राहतो, प्रयत्न करतो, तोपर्यंत आपण स्वतंत्र आहोत. म्हणून कृपया भीतीपोटी हालचाल थांबवू नका. योग्य मार्गदर्शनाखाली संयमाने आणि आत्मविश्वासाने पुढे चला. तुमचं शरीर अजूनही तुमची साथ देण्यासाठी तयार आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. केवळ व्यायाम करून चालणार नाहीये. स्नायूंना योग्य पोषणही तितकंच आवश्यक आहे.
आपण घर दुरुस्त करताना मजबूत सिमेंट वापरतो, तसंच शरीर दुरुस्त करताना योग्य अन्नाची देखील गरज असते. स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं आहे. दूध, दही, पनीर, डाळी, कडधान्य हे पदार्थ साधे, घरगुती आणि सहज उपलब्ध आहे, पण त्यांची ताकद मोठी आहे. रोजच्या आहारामध्ये त्यांचा समावेश केलात तर स्नायूंना पुनर्बांधणीसाठी आवश्यक आधार मिळतो. यासोबतच हाडांची मजबूती राखणंही खूप गरजेचं आहे, कारण स्नायू कितीही मजबूत असले तरी हाडं ठिसूळ असतील तर धोका वाढू शकतो. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे दोन्ही घटक यासाठी अत्यावश्यक असे आहे. सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशात 15 ते 20 मिनिटं बसणं ही खूप साधी पण प्रभावी सवय आहे. त्याचबरोबर कॅल्शियमयुक्त पदार्थ जसं की दूध, तीळ, रागी नियमित खाल्ले तर पुढील आयुष्यामध्ये हाडं अधिक सुरक्षित राहतात. हे छोटे उपाय भविष्यातील मोठ्या समस्यांपासून संरक्षण देऊ शकतात. हिरव्या पालेभाज्या, बदाम, तीळ आणि रागी यांसारख्या पदार्थांमध्ये मॅग्नेशियम, आयरन आणि इतर महत्त्वाची खनिजे असतात, जी स्नायू आणि हाडं दोन्ही मजबूत ठेवतात. तेव्हा मित्रांनो, मी तुम्हाला नम्रपणे सुचवतो की आहाराला केवळ पोट भरण्याचं साधन समजू नका. तो तुमच्या शरीराच्या पाया मजबूतीकरणाचा मार्ग आहे. योग्य पोषण म्हणजे भविष्यातील स्वावलंबनाची गुंतवणूक आहे. आजपासून थोडा जाणीवपूर्वक बदल केला तर उद्याचं आयुष्य अधिक स्थिर, सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण होऊ शकतं. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. गुडघ्यांतील वेदना नेहमीच हाडं झिजली म्हणून नसतात. अनेकदा त्यामागे सूज आणि दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन असतो. शरीरामध्ये सूज वाढली की सांधे जड होतात, कडक वाटतात आणि चालताना त्रास होतो. म्हणूनच अशा वेळी फक्त वेदनाशामक गोळ्यांवर अवलंबून न राहता आहारातून दाह कमी करणारे घटक घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असलेले अन्न जसे की बांगडा, रोहू, सार्डिन हे शरीरातील दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी करण्यास मदत करतात आणि सांध्यांमधील ताण हलका करतात. नियमित आणि योग्य प्रमाणात घेतले तर हे गुडघ्यांसाठी नैसर्गिक आधार बनतात. मित्रांनो, जर तुम्ही मासे खात नसाल तर चिंता करू नका. वनस्पतीजन्य उत्तम पर्याय आपल्या घरातच उपलब्ध आहे. जवस म्हणजेच अळशी, अक्रोड, चिया सीड्स हे ओमेगा 3चे चांगले स्रोत आहे. रोजच्या आहारामध्ये थोड्या प्रमाणात यांचा समावेश केलात तर सांध्यांची लवचिकता टिकून राहते आणि जखड देखील कमी होते. अनेक ज्येष्ठ मित्र सांगतात की सकाळी उठल्यावर गुडघे जास्त कडक वाटतात. अशा वेळी अशा पोषक घटकांचा सातत्याने वापर हळूहळू फरक दाखवू शकतो. तसंच आपल्या स्वयंपाकघरातच दाह कमी करणारे काही प्रभावी घटक असतात. हळद, आले आणि लसूण हे केवळ चव वाढवणारे मसाले नाही तर नैसर्गिक दाहशामक आहे. रोजच्या भाजीमध्ये, डाळीमध्ये किंवा गरम पाण्यात थोड्या प्रमाणात ह्यांचा वापर केलात तर शरीराला आतून आधार मिळतो. मित्रांनो, मी तुम्हाला एक साधा सल्ला देतो. औषधांसोबतच आहाराला देखील औषधासारखंच महत्त्व द्या. योग्य अन्न हे तुमच्या गुडघ्यांसाठी एक नैसर्गिक संरक्षण कवच तयार करू शकतं, ज्यामुळे चालणं, उठणं, बसणं आणि रोजचं आयुष्य अधिक सुलभ होऊ शकतं. मित्रांनो, आजच्या काळामध्ये आरोग्याबद्दल बोलताना आपल्यासमोर महागडी सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडर आणि विविध जाहिराती येतात. त्यामुळे अनेकांना असं वाटू लागतं की चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. पण वास्तव अगदी वेगळं आहे. आपल्या घरच्या स्वयंपाकघरातच अशी अनेक नैसर्गिक आणि परवडणारी अन्नपदार्थ आहे जे शरीराला दीर्घकाळासाठी मजबूत आधार देतात. शरीराला कृत्रिम गोष्टींपेक्षा सातत्याने मिळणारं साधं पौष्टिक अन्न अधिक उपयोगी ठरतं. त्यामुळे सर्वप्रथम ही समजूत बदलण्याची गरज आहे की महाग म्हणजेच प्रभावी. तैलयुक्त मासे जसे की बांगडा, सार्डिन किंवा रोहू हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचे उत्तम स्रोत मानले जातात. ओमेगा 3 शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतं, सांध्यांमधील जखड कमी करतं आणि स्नायूंना लवचिक ठेवतं. मित्रांनो, ज्यांना मासे खाणे शक्य नाही त्यांच्यासाठी जवस म्हणजेच अळशी, अक्रोड किंवा चिया सीड्स हे उत्तम पर्याय आहे. हे घटक रक्ताभिसरण सुधारतात आणि स्नायूंच्या पेशींना आवश्यक असं पोषण देतात. सांधे सुरळीत हालण्यासाठी आणि गुडघ्यांवरील ताण कमी करण्यासाठी हे नैसर्गिक फॅट्स अत्यंत महत्त्वाचे ठरतात. दूध, दही आणि पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ हे आपल्या आहारातील कॅल्शियम आणि प्रोटीनचे महत्त्वाचे स्रोत आहे. कॅल्शियम हाडांना मजबूती देतं तर प्रोटीन स्नायूंच्या दुरुस्ती आणि वाढीसाठी आवश्यक असतं. वयानुसार हाडांची घनता कमी होऊ लागते, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. पण जर रोजच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन मिळालं तर ही प्रक्रिया मंदावू शकते. म्हणूनच रोजचा 1 ग्लास दूध किंवा 1 वाटी दही ही छोटी सवय भविष्यात मोठं संरक्षण देऊ शकते. हिरव्या पालेभाज्या जसं की पालक, मेथी, चाकवत ह्या केवळ भाज्या नाही तर खनिजांचा खजिना आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, आयरन आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. व्हिटॅमिन के हाडांमध्ये कॅल्शियम योग्यरित्या साठवण्यास मदत करतं, तर मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन प्रसरण प्रक्रियेसाठी आवश्यक असतं.
त्यामुळे ह्या भाज्या नियमित खाल्ल्यास स्नायू आणि हाडं दोन्ही अधिक सक्षम राहतात. शिवाय ह्या भाज्या सहज उपलब्ध आणि परवडणाऱ्या असल्याने कोणालाही आपल्या आहारात समाविष्ट करता येतात. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे हे सर्व अन्नपदार्थ स्वतंत्रपणे नव्हे तर एकत्रितपणे शरीराला आधार देतात. सातत्याने आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास काही महिन्यांतच चालण्यात हलकेपणा, गुडघ्यांमध्ये स्थैर्य आणि शरीरामध्ये ऊर्जा जाणवू शकते. बदल एका रात्रीत होत नाही, पण दररोज केलेल्या छोट्या सवयी दीर्घकाळ टिकणारा परिणाम देतात. म्हणूनच मित्रांनो, मोठे उपाय शोधण्याऐवजी आजपासून आपल्या ताटामध्ये हे साधे, पौष्टिक आणि परवडणाऱ्या पदार्थांना जागा द्या. कारण खरी ताकद ही महागड्या सप्लिमेंट्समध्ये नसते, ती आपल्या रोजच्या जेवणात असते. मित्रांनो, आज आपण जे काही समजून घेतलं ते फक्त गुडघ्यांपुरतं मर्यादित नाही, ते आपल्या संपूर्ण स्वावलंबी आयुष्याशी जोडलेलं आहे. चालणं, उभं राहणं, स्वतःच्या पायावर विश्वास ठेवणं ही केवळ शारीरिक क्रिया नाही तर आत्मसन्मानाची खूण आहे. वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण अशक्त होणं अनिवार्य नाही. शरीर आपल्याला वेळोवेळी संकेत देतं आणि आपण त्या संकेतांकडे लक्ष दिलं तर परिस्थिती बदलू शकते. आज घेतलेला छोटासा निर्णय, थोडी हालचाल, थोडा योग्य आहार आणि थोडंसं सातत्य उद्याच्या आयुष्यामध्ये मोठा फरक घडवू शकतो. लक्षात ठेवा की सुधारणा एका दिवसामध्ये दिसणार नाही, पण सातत्याने केलेला प्रयत्न कधीच वाया जात नाही. सुरुवातीला थोडी कळ, थोडा थकवा जाणवेल, पण हळूहळू शरीर साथ द्यायला लागेल. एक दिवस तुम्ही जिना चढाल आणि लक्षात येईल की आज थोडं सोपं वाटतंय. तोच क्षण तुमच्या मेहनतीचं फळ असेल. म्हणूनच घाई करू नका, पण थांबूही नका. स्वतःशीच केलेलं वचन पाळा की मी माझ्या आरोग्याला प्राधान्य देणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. वय काहीही असो, आपल्या शरीरात बदल घडवण्याची क्षमता असते. तुम्ही असहाय नाही, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त योग्य दिशेने एक पाऊल टाकण्याची वाट पाहत आहात. मित्रांनो, आज ती सुरुवात करा, कारण मजबूत गुडघे म्हणजे फक्त वेदनारहित चालणं नाही तर ते आत्मविश्वासाने जगण्याची ताकद आहे. जर तुम्हाला हा संवाद उपयुक्त वाटला असेल तर तो इतर ज्येष्ठ मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं पडणं टळेल आणि कोणाचा आत्मविश्वास परत येईल. आपल्या आरोग्याची जबाबदारी आपणच घ्यायची आहे आणि ती घेण्याची योग्य वेळ म्हणजे आत्ताच. तर चला मित्रांनो, एकत्र ठरवूया, आपण वयानुसार नाही तर जाणीवपूर्वक जगणार आहोत. आजपासूनच एक छोटा निर्णय घ्या. मी माझ्या पायांची काळजी घेणार, कारण मजबूत गुडघे म्हणजे स्वतंत्र जीवन, आत्मविश्वास आणि आनंदी भविष्य. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चालत राहा, हसत राहा आणि निरोगी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.